नांदेड महानगरपालिकेच्या वार्ड नंबर 13 मधील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। या मतदानात उद्या होत असलं तरी आज काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत होते असा आरोप आमच्या उमेदवार श्रीमती लक्ष्मीबाई दोंदळे यांची चिरंजीव बजरंग दोंदळे यांनी केला। त्यांनी रंगेहात दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना बघितल्यामुळे पोलिसांना सूचना केली। पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताला घेऊन आल्यानंतर देखील 10 मिनिटात त्यांना सोडून देण्यात आलं। पोलीस कर्मचारी श्री पवार साहेब जे बीड जमादार आहेत हे तात्विक गोष्टी करून तो गुन्हेगार कसा नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत। इलेक्शन कोडमध्ये तक्रार करण्याची गरज नाही, फिर्यादी असण्याची गरज नाही। पैसे वाटणं कायद्याने गुन्हा आहे। भरारी पथक असेल, पोलीस पथक असेल, त्यांनी तात्काळ सुमोटो स्वतःहून कारवाई केली पाहिजे। पण आमच्याकडे फिर्यादी मिळत नाही अशा सबबी खाले आरोपीला सोडून देण्याचं काम पवार नावाच्या बीड जमादारांनी केलंय। माननीय पोलीस अधीक्षकांकडे आम्ही याबाबत रितसर तक्रार करणार आहोत। माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना दूरध्वनीद्वारे आम्ही ही माहिती दिली। त्यांनी संबंधित पोलीस अधीक्षकाला देखील याबाबतीत सूचना केलेल्या आहेत। काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे अशा अर्थाने पैसे वाटून जर पैशाचं राजकारण करणार असतील तर प्रशासनाला हाताशी धरून आम्ही ते हाणून पाडू, पण प्रशासनाने कुणाच्याही दबावात बळी पडता कामा नये। कोण कोण होते कार्यकर्ते? काँग्रेस पक्षाचे 2 कार्यकर्ते होते। आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची नावं ओळखली आहेत। रितसर तशी फिर्याद आम्ही लेखी दिलेली आहे। खरं तर फिर्यादी असण्याची गरज नाही। इलेक्शन चालू आहे, भरारी पथक असेल, पोलीस पथक असेल, हे स्वतः फिर्यादी झाले पाहिजेत। पण पैसे वाटणाऱ्याला अभय देणे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकीत घेऊन आल्यावर सोडून देणे आणि नंतर सबबी देऊन स्वतःच त्या गोष्टीवरती पांघरून घालण्याचा केविलवाना प्रयत्न पवार नावाचे बीड जमादार करत आहेत। तर माझा आरोप आहे की हे त्यांना सामील आहेत।